मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली 14/12/2024 रोजी अहमदनगर शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी 11 वाजता आढावा मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। मीटिंगसाठी प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक मानवाधिकार समितीचे माननीय श्री GS भगत सर, जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती मार्गदर्शन करताना मानवाधिकाराचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर भगवानभाई दाटिया साहेब तसेच राष्ट्रीय कमिटीवरती आणि महाराष्ट्र राज्य कमिटीवरती युवा संघटक माननीय श्री नागेश जाधव असणारे सर्व पदाधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली। आपल्या अधिकाराविषयी सांगता आले। मानवाधिकार हे कशा प्रकारे कामे करावेत, कोणकोणती कामे आहेत, मानवाधिकार समितीचे सदस्य कसे वाढवावेत, नागरिकांच्या केसेस कशा घ्याव्यात आणि कशा हाताळाव्यात, पदाधिकारी व सदस्य सर्व क्षेत्रातील असावेत, अनुभवी असावेत, अभ्यासक असावेत, कायदेविषयक माहिती असावी, अहमदनगर MIDC कंपनीतील होणारे कामगार यांच्यावर अन्याय या विषयावरती चर्चा करण्यात आली। यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न मीटिंगसाठी उपस्थित अहमदनगर जिल्हा श्री ज्ञानेश्वर सिरसाट, शहर अध्यक्ष अहिल्यानगर, श्री दत्त रणसिंग, शहर उपाध्यक्ष, जिल्हा सचिव अहिल्यानगर आबासाहेब चोंबे, शहर सहसचिव विकास गाडेकर, जिल्हा निरीक्षक अशोक पोपळघट, शहर उपनिरीक्षक आदी उपस्थित होते। प्रथमच शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे एक छोटीशी मीटिंग संपन्न झाली। या मीटिंगमध्ये मानवाधिकाराविषयी बरीचशी माहिती हे देण्यात आले। त्याचबरोबर मानवाधिकार अहमदनगर जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पोहोचलं पाहिजे आणि कशा प्रकारे काम केले पाहिजे, कशा प्रकारे लोकांना आपल्याला न्याय देता येईल, मानवाधिकारच्या वतीने सभासद नोंदणी अभियान कशा प्रकारे राबवण्यात येईल, अशा प्रकारे सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली। तसेच मानवाधिकारचे अहमदनगर शहर अध्यक्ष साहेब यांचा महाराष्ट्र कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येत आहे।